मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य तसंच, आणि मी तर म्हणजे नाहीच बाहेर पडणार या सगळ्यातून. सर म्हणून सांगतोय की एक्स्ट्रा इन्कम सोर्स पाहिजे. बघा, माझी बायको काम करते म्हणून माझ्यावरती बर्डन येत नाहीये. बाबा मी हात जोडतो तुझ्या समोर, मी तुला सांगितलंय ना, नाही करू देणार आहे मी जॉब तिला. काय मग अनुप्रिया, कसा वाटला स्टुडिओ? खूप छान आहे मॅम, खरंच खूप छान आहे. मॅम, तुम्हाला एक विचारायचं होतं. ती मधुश्री आहे ना, आरजे मधुश्री, तिला मला भेटायचंय. का ग? मॅम मला ती खूप आवडते, मी खूप मोठी फॅन आहे तिची. तुम्हाला माहिती आहे का, रेडिओ स्टेशनला यायचं महत्त्वाचं कारण म्हणजे आरजे मधुश्रीला भेटायला मिळणार आहे. हेच होतं मॅम. खरंच मॅम, मी एकही दिवस तिचा शो मिस करत नाही. ती इतकं गोड बोलते ना मॅम, इतकी मोटिवेट करते मला. तिला भेटायचं या विचारानेच मी हुरळून गेले. मॅम प्लीज प्लीज माझी मदत करा ना. बाप रे, तू इतकी मोठी फॅन असशील तिची याची कल्पनाच नव्हती मला. बरं थांब, या झाली आहे का ते विचारून बघते कोणाला तरी. चालेल मॅम. नाहीतर एक काम करतेस का, तूच विचारून बघतेस का? मी विचारू? हो, अगं त्यात काय, एक साधा प्रश्न तर विचारायचा आहे. ती बघ, ती तिथे रिसेप्शनिस्ट दिसते, जा तिला जाऊन विचार. जा विचारू? हो, अगं बिंदास विचार, जा, काही नाही, जा विचार. अगं विचार ग. एक्सक्यूज मी, हां. त्या मधुश्री आल्यात का? आरजे मधुश्री ते आल्या आहेत का? हो, आल्यात ना. मॅम मला त्यांना भेटायचंय, मी भेटू शकते का त्यांना? हो, तुम्ही भेटू शकता, पण आत्ता नाही, कारण आता मॅम रेकॉर्डिंगमध्ये आहेत. तुम्ही हवं तर वाट बघू शकता. मॅम मॅम मी इकडे थांबले, त्या फ्री झाल्या की मला सांगा, मग मी लगेच जाईन भेटायला. हो हो, चालेल. थँक्यू. सोनाली मॅम. काय ग, आहेत का? हो आहे. त्यांनी थांबायला सांगितलंय, त्यांचा शो चालू आहे. अच्छा, मॅम थांबूयात का? प्लीज प्लीज मॅम, थोड्या वेळ थांबूया ना. चालेल, ठीक. थँक्यू. पूर्वा, हां, येस. अरे त्या शो साठी बाई येणार होत्या, त्या आल्यात की नाही? मी मगाचपासून त्यांनाच फोन करतेय, उचलतच नाहीयेत. अरे मीही कॉल ट्राय करतोय पण कॉलच रिसीव्ह करत नाहीयेत. आपल्याला कधीही शो सुरू करावं लागेल, कमिटमेंट आहे आपली. सर, नंतरचा स्लॉट नाही का चालणार? नाही ना, नंतरचे सगळे स्लॉट बुक आहेत. जे काय करायचं ते आत्ताच करावं लागेल. ऐन वेळेला कोणाला उभं करायचं काही कळेना झालंय. कॉलच उचलत नाही. सर, तुम्ही जरा टेन्शनमध्ये दिसताय का? काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही, ते शोसाठी एक बाई येणार होत्या, त्या अजून आल्याच नाही आहेत आणि कॉलही रिसीव्ह करत नाही आहेत, त्यामुळे थोडी गडबड आहे. सर, तुम्ही ज्या शोबद्दल बोलताय तो नेमका कसला शो आहे? वर्किंग वुमन्सवर शो आहे, म्हणजे गृहिणी आणि तिचं करिअर त्याबद्दल. एक मिनिट. हॅलो, काय? अहो, असं अचानक कसं सांगू शकता तुम्ही? मान्य आहे मला, पण ऐन वेळेला आम्ही कोणाला उभं करणार आहोत? कळतंय. ठीक आहे, बघतो मी. हो. काय झालं सर? एनी प्रॉब्लेम? अरे ती म्हणते मी येऊ शकत नाही, मला काम आहे. अडकले असेल कुठल्या घरच्या कामात. आणि गंमत म्हणजे आपला शो सुद्धा ह्याच विषयावर बोलणार आहे. आता ऐन वेळेला कोणाला उभं करायचं? सोनाली मॅडम, मिसेस पाटकर आमच्या कार्यक्रमात भाग घेऊ शकतात का? सर, तुम्ही त्यांनाच विचारून बघता का? चालेल, ठीक आहे. मॅडम, तुम्ही घेऊ शकता का आमच्या कार्यक्रमात भाग? मी? सर मला नाही जमणार खरंच. सॉरी. तुम्ही या दोघींना विचारा ना, या खूप